नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटना किंवा गुन्हेगारी कशा प्रकारे पुढे येत आहे हे आपण बऱ्याच दिवसापासून पाहत आहोत। वेगवेगळ्या घटना तसेच मराठवाड्यामधून खास करून ज्या घटना समोर येत आहेत त्या अतिशय धक्कादायक आहेत की कुणाला तरी मारलं जाते, कुणाचा तरी खून केला जातोय आणि हे सगळ्या घटना जरी समोर आल्या असल्या तरीसुद्धा आता मात्र लातूर हायवे सोलापूरवर एक मोठी घटना समोर आली आहे आणि ती घटना म्हणजे एका अमोल नावाच्या व्यक्तीनं एका गाडीला कट मारला आणि त्या कट मारल्याचा राग धरून त्याची गाडी अडवून त्याला मारण्यात आलेला आहे आणि त्याचा चाकू खुपसून भर रस्त्यामध्ये खून करण्यात आलेला आहे। मात्र याचं कारण काही वेगळं असू शकतो असा अंदाज बांधण्यात येत आहे आणि याचं कारण म्हणजे अमोलचं जे असलेलं काम। अमोलचं काम होतं काय आणि अमोलसोबत नेमका प्रकार काय घडला होता आणि त्या सोलापूर लातूर हायवे महामार्गावर त्या रात्री काय नेमकं घडलं होतं हेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मंडळी, महाराष्ट्रामध्ये सध्या आपण पाहतो कशा प्रकारे घटना समोर आल्या हे तर माहितीच आहे आपल्याला। मात्र अमोल जो आहे तो अमोल माहिती अधिकारी म्हणून काम करत होता आणि त्याचं काम वेगवेगळ्या शासकीय लोकांचे भ्रष्टाचार बाहेर काढणं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करणं आणि त्यांच्याकडून सरकारला कुठंतरी जे काही आहे त्यांची प्रतिमा कशा प्रकारे जी खऱ्या प्रतिमा आहे ती दाखवून देणं हे अमोलचं काम होतं। आणि अमोलची जर त्याची हिस्ट्रीज आपण पाहिली तर त्याची हिस्ट्रीसुद्धा साधी नव्हती, त्याची हिस्ट्रीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचं सुद्धा दिसून येत आहे। त्याच्यावर बरेच गुन्हे हे दाखल झालेले आहेत आणि तो एक गुन्हेगार असल्यासुद्धा समोर आलेलं आहे। आणि हे सगळं जरी असलं तरीसुद्धा त्या रात्री सोलापूर आणि लातूर हायवेवर अमोल आणि सोनाली भिशे नावाची एक महिला त्याच्या गाडीतून जात होती आणि हे दोघंजणं त्याच्या गाडीतून जात असताना अमोलनं एका व्यक्तीला कट मारला, एका भरधाव गाडीला कट मारला आणि पुढं आली। मात्र त्या तरुण जे होते त्या गाडीमध्ये त्यांनी त्या अमोलचा पाठलाग सोडला नाही, त्या अमोलच्या गाडीचा पाठलाग केला आणि त्याला आडवी लावली गाडी। अमोल आणि सोनाली हे त्या गाडीच्या बाहेर पडले। बाहेर पडल्यानंतर त्या तरुणामध्ये आणि अमोलमध्ये मोठी बाचाबाची झाली आणि हे सगळं चालू असताना गाडीतून एक माणूस उतरतो आणि माणूस उतरल्यानंतर एका अमोल नावाच्या व्यक्तीला तो माणूस चाकू खुपसतो। म्हणजे अमोलला त्यावेळेस तिथं चाकू खुपसल्यानंतर तो अमोल खाली पडतो आणि जागीच मृत्यू पावतो। त्यानंतर जी सोनाली भिशे नावाची महिला जी अमोलसोबत होती त्या महिलेलासुद्धा त्यांनी जखमी केलं आणि ती गंभीर जखमी आहे आणि लातूरमध्ये सध्या ती ॲडमिट आहे अशा प्रकारची माहिती आहे। आणि यानंतर आता वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत की हे जे आरोपी आहेत ते कुठंतरी ठरवलेले असतील किंवा यांचा अमोलचा जो काही खून झालेला आहे तो खून फक्त याच्यामुळे झाला नसून तर तो जो काही काम करत होता RTI अधिकारी म्हणून, माहितीचा अधिकारी म्हणून, तर त्यामध्ये कुठंतरी ते कोणाच तरी दुश्मनी असावी, कारण त्यानं बरेच शासकीय नेतेवर गुन्हे दाखल केलेले आहेत आणि गुन्हे दाखल केले असल्यामुळे त्यांचा राग कुठंतरी असेल, त्याची सुपारी दिलेली असेल अशा प्रकारचे अंदाज बांधले जातात। मात्र पोलिसांनी जे काय सांगितलेलं आहे, पोलिसांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे की फक्त गाडीच्या कटावरून जे काही भांडणं झाले त्याच्यावरच भांडणं झालेले आहेत। अमोलचा कुठंही वेगळ्या प्रकारचा खून म्हणता येईल किंवा तशी काही घटना समोर आलेली नाही अजून तरी। आणि अमोल हा अजून तरी कुठल्या वेगळ्या कारणामुळे त्याचा खून झालेला आहे असं माहिती समोर आलेलं नाही असं लातूरच्या पोलिसांनी सांगितलेलं आहे, प्राथमिक माहितीमध्ये समोर आलेलं आहे। आणि आता तपास हा मोठा चालू आहे आणि बघणं महत्त्वाचं आहे की अमोलचा खूनामध्ये नेमकं आता पुढं काय येतं आहे का आणि गाडीच्या कटावरून जर एवढे भांडणं होत असतील, एवढा क्षुल्लक गोष्टीवरून जे लोक एकमेकाला मारीत असतील तर नेमकं आता पृथ्वीवर काय घडायला लागलेलं आहे, आपल्या महाराष्ट्रात काय घडायला लागलेलं आहे हे बघणं फार महत्त्वाचं आहे। कारण अशा प्रकारच्या घटना आपण पाहिल्या की वेगवेगळ्या घटना समोर आलेल्या आहेत। मग ते स्वतःला आत्महत्या करून घेणं, पाठीमागची आपण जी पाहिली गोविंद बर्गे यांची बीडमधले सरपंच गेवराईची त्यांची घटना समोर आली। एका नर्तिकेच्या सगळ्या याच्यावर त्यांनी जीवन आपलं सोडून दिलं किंवा आपले स्वतःचे प्राण घेतले असं म्हणता येईल। आणि हे सगळ्या ज्या घटना आहेत ती अतिशय महाराष्ट्राला मन हेलावून टाकणाऱ्या घटना आहेत आणि कुठंतरी महाराष्ट्रामध्ये एक प्रकारे अशांतता निर्माण करण्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि अमोलचं जे काय आहे केस
पुढची माहिती काय येते हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं याचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.